नमस्कार, मी कविता नेहरे. आता आपण चाललो आहोत आशापुरम माला. आशापुरम मा म्हणून एक देवीचं मंदिर आहे. तिथे आपण जाणार आहोत. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. राजस्थानमध्ये पाली जिल्ह्यात नायडो ह्या छोट्याशा गावात आशापुरम मातेचं मंदिर आहे. खूपच छान मंदिर आहे. मंदिराच्या प्रवासद्वारे आत जाताना एक वेगळीच शांतता आणि सकारात्मक ऊर्जा जाणवते. इथे येणारे प्रत्येक भक्त आपल्या मनोकामना पूर्ण होण्याची श्रद्धा घेऊन येते. हे मंदिराच्या पुढे गेट समोरच हे ओटीचं सामान, साडी, चुंदरी सर्व दुकानं आहेत. मंदिराचं काम चालू असल्यामुळे ह्यांनी वाट सुविधा थोडी वेगळ्या साईडनी केलेली आहे. आशापुरम मातेला मनोकामना पूर्ण करणारी देवी मानली जाते. इथे जे मनातली इच्छा आहे, प्रत्येक इच्छा तुम्ही पूर्ण सांगाल, देवी पूर्णपणे पूर्ण करते. आम्ही गेलो होतो, तिथे नुकतीच आरती चालू होती देवीची. आम्हाला व्हिडिओ काढण्यास मनाई केली आहे मंदिरातल्या आतली, त्यामुळे व्हिडिओ बंद करावा लागला. तुम्हाला जर दर्शन घ्यायचं असेल तर तुमची मनातली इच्छा असेल ती तुम्ही सांगा, देवी नक्कीच पूर्ण करेल. ह्या देवीचे एक प्रचंड प्राचीन काळात एक राजा आपल्या राज्यातल्या संकटामुळे खूप चिंतित होता. त्याने अनेक देवांची पूजा केली पण काही फरक पडला नाही. एके दिवशी त्याने स्वप्नात एक देवी स्त्री दिसली आणि तिने सांगितले, माझे श्रद्धेचे पूजा कर, तुझे सर्व दूर होतील, समस्या दूर होतील. त्याने देवीचं मंदिर बांधलं आणि भावनेने पूजा सुरू केली. काही काळात त्याचे राज्य पुन्हा सुखी आणि समृद्धीने झाले. तिथेच तिचे म्हणूनच आशापुरम माता देवीला नाव दिले गेले आहे. जे आपल्या इच्छा असेल, ज्या आशा असतील, आशापुरम मा देवी पूर्ण करते. तिथेच बाजूला मंदिराच्या भोजनालय होतं. आम्ही तिथे जेवण केलं. लिट्टी, कढी, गाजराची भाजी आणि खिचडी होती, ही आम्ही खाल्ली. तिथे आम्हाला सांगण्यात आलं, जेवढं जेवण तुम्हाला संपेल तेवढंच जेवण घ्यायचं, जेवण फेकून द्यायचं नाही. मंदिर खूपच छान होतं. इथे एक विहीर पण आहे, खूप खोल आहे. इथे आम्ही फोटो काढले. तुम्हाला माझा आशापुरम माचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की सांगा. त्यानंतर आम्ही फार्म हाऊसला आलो त्यांच्या. इथे हळदीचा सीझन असतो. भरपूर अशी हळद काढली जाते आणि राजस्थानला हळदीची भाजी म्हणून खूप फेमस आहे. ही भाजी तर तुम्ही खाल्ली नसेल तर नक्की खा, खूप छान लागते आणि हेल्दी पण असते. मी ह्या हळदीच्या भाजीची रेसिपी पण टाकणार आहे. इथे कांदे पण लावलेले होते त्यांनी, गाजर लावलेलं होतं, बीट लावलेलं होतं, कोबी लावलेली होती आणि सगळं छोटे कोथिंबीर होती. फ्लावरही लावलेला आहे. त्यांनी भरपूरच भाज्या अशा थोड्या थोड्या लावून ठेवलेल्या आहेत. खूपच छान फार्म हाऊस होता त्यांचा. त्यानंतर आम्ही मुंबईसाठी निघालो.
आमची 3 वाजताची ट्रेन होती मुंबईला. खूपच छान. जर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर प्लीज लाईक, शेअर आणि नक्की सबस्क्राईब करा. आणि राजस्थानचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटले कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक यू.